खरं तर आजचं घरचं कीर्तन आणि मला काय काय वाटलं आहे की दादा, म्हणजे कीर्तनानंतर बोलणं धाडस होत नाही, कारण एक दबाव असतो आणि दादा असल्यावर तर शक्यच नाही दादा. आणि मधुकर दादांनी बोलावा आणि कीर्तनाचा कळस नेहमी वरती ठेवावा. जे हे झाले की मधुकर दादांची वाणी आम्ही ऐकत असतो, पण मी दादांना मधुकर दादा म्हटलं मी की 2च मिनिटं बोलतो. दादा दुपारी बोलता बोलता म्हणाले की या सगळ्यांना एकट्याचीच भीती आहे, आदरयुक्त भीती आहे, ती माझी. म्हणण्याचा दादांचा उद्देश एवढा होता की ते चांगलं बोलण्यासाठी सुद्धा माझी भीती गेली पाहिजे आणि म्हणून मी समोर असलं पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. आणि माऊलींना पहिल्यांदाच दादाने उभं केलं आणि माऊली इतकं सुंदर झालं. तुम्हाला तर त्याचा लाभ मिळाला, तुम्हाला तुमचं विशेष नाही, पण दादा मला वैयक्तिक ह्या कुटुंबात आजचा सगळ्यात आनंद दादांच्या सोबत टाळ घेऊन उभारतात. दादा ह्याच्या पुढे आमचं काय विशेष नाही, म्हणजे काय म्हणतो आपण की काय, आणि आता तुमच्या सोबत कीर्तन तुम्ही इतकी लोक असतात आणि तुमच्या सोबत आम्ही टाळ घेऊन उभारणं हे माझ्या दृष्टीनं भाग्याचं आहे. म्हणजे माझी आई आहे, सुलोचना आहे, माझे दादा वडील गेले, पण वडिलांनंतर आई सगळा सांभाळ करत असताना एक जवळचं कुटुंब म्हणून मी परिवर्तन करत होतो. आणि दादा माझं मन भरून आलं ज्यावेळी पारस माऊलींच्याकडं विना घेत होता मानस. दादा म्हणाले तू घे. दादा खरंच मन भरून आलं त्यावेळी. म्हणजे काय की तुम्ही इतकी सगळं जोडत चाललाय. ओंकारला सहज म्हटला की घाबरू नको मन, दादा हे आमच्यासाठी बळ आहे. म्हणजे आठवण मध्ये येऊन काय शिकलो तर आम्ही धाडसानं बोलायला शिकलो, धाडसानं उभा राहायला शिकलो. जरी शिक्षकी पेशात आम्ही असलो तरी शुद्ध बोलणं आणि शुद्ध ऐकणं दादा हे आणि हे फक्त तुमच्यामुळे झालंय. आणि विशेष म्हणजे परिवर्तन मधल्या सर्व मुलांच्या वरती आपण घरगुती आहे म्हणून मी बोलतोय की सगळ्या मुलांच्या वरती दादांचं माऊली लक्ष आहे बारकाईने. दादा जरी तुम्ही म्हटला कीर्तनात की करून घेतात, सहज बोलतात, पण स्वरूप पासून असेल ते मनाले असेल, ओंकार असेल, सगळ्यांच्या वरती दादांचं लक्ष असतं. मला वाटतं दादा ती पोरं इतकं सुंदर निरीक्षण करत असतात. म्हणजे काल वाढदिवस झाला दादा, सोहमने एक पत्र लिहिले मला. ते पत्र तुमच्या समोर मी ठेवणार आहे की जे शब्द दादा तुमच्या मुखातून असतात ती त्याच्या पत्रात आहे. हे सगळ्यात आनंदाचं आहे. मला वाटतंय गेले 2 तास माऊली तुमच्या सगळ्यात एक विधान आवडलं की मी सांगत लागलो तरी 2 तासही पुरायचं नाही. ते खरंय. आणि दादांच्या समोर 2 तास न पुरणं हे सगळ्यात चांगलं काम आहे. आणि खूप माऊली बरं वाटलं. टाळांचं काय ज्ञान नाही मधुर दादा, पण दादांच्या सोबत उभारणं कौतुकाचं वाटलं. परिवारात आपले वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, पण आजचा का काय की असा वाटला भावनिक कार्यक्रम की 2 मिनिटं मला बोलावं. कारण माऊली हे सगळं करत असताना दादांची एक वेगळी भूमिका मधुर दादांचं सुद्धा सांगणं असते. आता जरा तुम्ही करा ते काल हसबे सरांना म्हणाले आता पत्रात मी काही सांगणार नाही, तुम्ही काय असेल ते करायचं आणि पाठवायचं. म्हणजे दादा तुम्ही आम्हाला सगळ्यांना एक एक जागा शोधून द्याला, त्या जागेवरती नीट उभा राहायचं आम्हाला दादा खूप शिकवायला. मला वाटतं ही माऊलींची कृपा आहे. आणि आज माऊलींची समाधी सोहळा आणि त्या प्रसंगी आपल्याला दिवसभर सेंद्रिय झाला आणि मधुर दादा म्हणाले की हे पण सेंद्रियच आहे, हे मी सेंद्रियच आहे. आणि हे सगळं माऊली दुपारी जेवताना दादांचं वाक्य मला आत्ता पटलं की दादा पुढल्या काही दिवसाचा विचार करत असतात की आज हे केलं तर. आणि माझं बारीक लक्ष आहे आपल्या सर्वांना दादांची आदरयुक्त भीती आहे. माऊलीकडे इच्छा व्यक्त करतो की आदरयुक्त भक्ती कायम राहावी, कारण दादा तरच आमचं भलं होणार आहे. आणि मी सर्वांच्या प्रती आणि माऊली तुमच्याही प्रती, दादांच्या सर्वांच्या प्रती नम्रपणे मस्तक ठेवतो. आणि या परिवारात कायम चांगलं काम करण्याची संधी दादा आम्हाला तुम्ही द्यावी अशी विनंती करतो.
सोनग्याला चौंडेश्वरी मंदिर बघायला गेलो होतो परवा मी. म्हणजे त्या दिवशी बघितलं पण ते अंधार शिखर कळत दिसत नव्हता. आम्ही दादांच्याकडे गेलो त्या आम्ही येताना सोनग्यात माऊली सेंद्रिय वांगी विकत होते त्या शहाच्या तिथं. मग ते म्हटले दादांचा फोन आलता 3:52 मला 3:48 येऊन गेलेला होता पण मी ऑफिसच्या कामाला असल्यामुळे उचलला नव्हता. बरं म्हटलं माऊली काय विषय आहे तर ते म्हटले कीर्तन आहे संजीवनी समाज सोहळ्याचा. एक नंबर म्हटलं कारण संजीवन समाज सोहळ्याचं कीर्तन प्रश्नच नाही. दादांचं कीर्तन भारीच त्यांना काय माहित नव्हतं. म्हटलं भारी मग मी लगेच फोन लावला. कधी कीर्तन आहे सकाळी. म्हणजे माऊली हे सगळं ओके आहे फक्त सकाळी जरा आपलं प्रेशर आहे आपल्याला ते रांगोळी स्वागत हे ते सगळं फक्त जरा बदल करूया आणि संध्याकाळी आणि लॉनवरच घेऊया आपण. मी दादांना फोन केला. दादा म्हणून लय भारी काम झालं कीर्तन होणार संजीवन समाज सोहळ्यात. किती काय मोठी गोष्ट आहे दादांची वाणी ऐकायला मिळणं. किती वेळा जरी ऐकत गेलं तरी ते ऐकावं असं वाटत राहतं. दादा म्हटले हां बरोबर आहे कीर्तन आहे. बरं ते ठीक आहे बदल पण करूया म्हटले काय अडचण नाही. कीर्तन कुणाचं आहे म्हणजे कुणाचं म्हणजे तुमचं कुणी सांगितलं नाही माऊलीच म्हटले की माऊलींना सांगा माऊलींचं कीर्तन आहे. ते माऊलीने असंच हात लावला त्याचं सिद्धीला गेलं. दादाने काल मला सांगितलं परत त्याशी बोलताना माऊलींना सांगा पहिल्यांदा माझी विनंती आहे दुसऱ्यांदा नाही ऐकलं सांगा माझी सूचना आहे आणि तिसऱ्यांदा नाही ऐकलं सांगा माझी आज्ञा आहे कीर्तन करायचं. आता काय सगळं जपून बोलायला लागते त्याचे हे जोडले जातात वेगळं असते सगळं म्हणजे. आणि त्यात दादा ऐकायला मला माहित आहे निश्चित राखली. दादा काल मला संजीवन समाधी सोहळ्याचा काही प्रसंग सांगत होते. फोन केला होता मी दादांना काल. आणि खरं असते का आपलं खरोखर शिंदेचं भाग्य आहे. तुम्ही कशासाठी जरी फोन केला तरी आपल्याला ऐकायला मिळते. काल फोन कशासाठी केला मी लक्ष्मण मामांना फोन करणं माझं काम होतं पण ते गाडी चालवत असले म्हणून मी दादांना फोन केला. दादा म्हटलं काम तसं व्हायला तर ते मामांना सांग तुम्ही पण तुम्ही काय काम आहे. मी म्हटलं ते सुस्वागतम लिहिले ना रांगोळी चुकून 11 वाजता गाडी उघडल्या 4 व्हीलर त्यावरून घेऊन आत येतील म्हणून त्यांना सांगायचं होतं. ते म्हटलं काय हरकत नाही मी पण सांगतो म्हणले. त्याने सांगितलं मला ते सांगितलं पुढं. ते म्हटले की ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी नामदेव महाराजांनी लिहिलं आणि त्यांनी काय लिहिलं की ज्ञानेश निवृत्तीनाथ हे भाऊ पण आहेत आणि गुरु पण आहेत आणि ज्ञानदेवांनी कधीही त्यांची अवज्ञा केली नाही. म्हणजे असं कधी झालं नाही की त्यांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही. म्हणजे आता गुरु मला म्हणायचं नाही मार्गदर्शक म्हणतो फक्त. तर शिष्य गुरुपण सिद्धी नेले अवज्ञा याने कधी नाही केली. ह्यानं कधी अवज्ञा केली नाही. काय कुणाचं नामदेवांची रचना आहे. म्हणजे आणि दादाने मला दुसरं सांगितलं आता तो वेगळा संदर्भ आहे की त्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी संतांची अवस्था काय झाली होती. तर समजा उसाचा पाला पेटवायला गेल्यानंतर मुंग्यांच्या वारुळाला जर आग लागली तर काय होईल तशीच अवस्था सांगितली होती. तो झाला कालचा भाग. मला 2 संत चरण आता आठवतात. एक आहे की ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भानंच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की करील ते काय नोय महाराज परी पाही बीज शुद्ध आणली. परीच्या पुढचं अधिक महत्वाचं ना परी उत्पन्नच ना. आणि दुसरं तुकाराम महाराजांनी फार सुंदर आपलेलं आहे. तारी ऐसे जड उदकावरील जो दगड तो हा न करील काही काय लिनो व्हाना पाही. तू काय करू शकणार नाही. शिळा मनुष्य झाली याच्या चरणाच्या चाली. मला असं वाटतं दादा दाखवत असलेली वाट ती त्या चरणांच्या. मी नेहमी असं म्हणतो चरणधूळ म्हणजे ते काल याच्यात पण प्रवचनात सांगितलं की तिथे असे माती चिमडो काही मातीमध्ये काय होणार नाही. माती उलट विषारी नव्हता सेंद्रिय ठेवावी हे संदेश. मात्र संत विचारावर चालत जाणं हे महत्वाचं आहे. हे करत असताना मला दादांचं कौतुक यासाठी वाटलं की मला ते कीर्तन चालू असताना पाय धरावं वाटत कारण संकेत काही मोडायचे नसतात अडचण असते काही. मी दादांचं पाय धरावं असं वाटत होतं का ज्ञानेश्वर तुकाराम महाराज असं म्हणतात ज्ञानेश्वरांच्या संदर्भानं की ते काहीही करू शकतात. काही शब्दाला 2 अर्थ आहेत. विधायक अर्थ काहीही म्हणजे शिळा मनुष्य झाले तसं आहे काही म्हणजे ज्यावेळेस दादांनी सांगितलं की तुम्ही उभाच राहिले किती कम्प्लीट उभारले ते अक्षरशः. म्हणून एक आहे काही माणसं मठ निर्माण करतील आपली गादी पण निर्माण करतील पण जगाची अधिकांश रीत अशी आहे की सगळ्यांनी अज्ञानी राहावं मग मी ज्ञानी व्हावं. सगळ्यांनी गरीब राहावं मग मी दाता व्हावं. हा बरं आहे ना. आणि सगळ्यांनी गरीब राहावं मग मी दाता व्हावं
सगळ्यांनी दुबळं राहावं मग मी शक्तिमान व्हावं. पण संत विचार जोपासणारी माणसं ही सर्वांना सोबत घेऊन आपणासारखे करते तात्काळ. ह्यो संत विचाराचं अंमलबजावणी ही मला दादांच्या दृष्टीने वाटते की काय, मी संत विचार म्हणणार नाही, मात्र संत विचाराच्या दृष्टीनं एक उत्तम मार्गदर्शक आपल्यासारखं. तसं व्हायला दादाने असं म्हटलं की दादा तुम्ही बोलू नका, आपण सांगू शकते ना. म्हणजे उमेद आणि नाव उमेद लय बारीक रेष असतात, विरळ असतात, ते मिक्स होऊ शकते लक्षात ठेवा. त्यामुळे इतरांच्या प्रेरणा अच्युत माने सर म्हणले होते अनिल असले सरांच्या सत्कार समारंभी की जो जगण्याच्या प्रेरणा पेरतो तो खरा शिक्षक. आणि शिक्षक काय फक्त शाळेतला शिक्षक अपेक्षित नाही, समाज शिक्षक व्यापक अर्थानं म्हणजे बालकाच्या साठी पंथी हाती धरली पाठी तैसे जगी संत क्रिया करून द्यावी ती अंगी. संत हे उत्तम लोक शिक्षक आणि समाज शिक्षक होते. मात्र संतत्वाचा विचार दादा मला खरंच कौतुक वाटतंय. म्हणजे झाले विचार तुकाराम आयुष्यानंतर म्हणले ते, पण मला वाटतं 7 वर्षाचं एक कौतुक आहे झालेल्या प्रवासात पाठवायचं की दादा मला एकदा म्हणाले होते, दादा एक दिवशी आरके आणि केवाय पाटील प्रवचन करतील मला पाहायचे आणि ते होणार, नक्की होणार. आणि म्हणजे नक्की होणार म्हणजे त्याचा पुरावा की आजचं प्रात्यक्षिक. खरंय, लक्षात ठेवा. म्हणून ते कुठल्या अंतःकरणातून तुम्ही बोलताय आणि दादाने म्हणतात की शुद्ध अंतःकरणातून प्रस्थापित केलेले संकल्प हे सिद्धीस नेण्याची जबाबदारी देवाची आहे. आणि जितकं अधिक अंतःकरण शुद्ध तितकं दिनानाथ ब्रीद सांभाळे आपले. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षले, म्हणजे तिकडं भीष्माची प्रतिज्ञा आणि इकडे अर्जुनाला पण वाचवलं. मात्र कधी किती अंतःकरण शुद्ध असेल म्हणजे खरोखर मला सकाळी माई म्हणल्या, माई कुंभारल्या माई म्हणल्या असं काहीतरी विषय होता आणि नेमकं दादाने त्यावर कसं काय बोलले. मी त्यांना सांगितलं माई लहरी शास्त्र वेवलिंग सायन्स आहे ज्या पाठीमागे. दुसरी गोष्ट म्हटलं हे जे तुम्ही आता मोबाईलला शेअर येत ब्लूटूथ वगैरे आले ना सगळं, एक लक्षात ठेवा जर ते आता वस्तूला असेल तर ते मानवी जीवनाला नसेल. मग हे हृदय ते हृदय का सांगितलं माऊलीने, म्हणजे जितकी दोन अंतःकरणं जितकी शुभ्र तितके त्या व्यवस्थित जातात आणि सांगतात. मी तुम्हाला परवाच उदाहरण सांगतो, आता सांगायला हरकत नाही, आपली सगळी घरची मंडळी आहेत की सोनग्या दादा बघून आहे. आपण मंदिर बघून परत मळग्याला कीर्तनला गेलो. मळग्याला कीर्तनला जात असताना त्या मंदिरातून बाहेर पडल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या दादांची त्याविषयी चर्चा होईपर्यंत माझ्या मनात एक विचार सातत्याने घडत होता की इथं दादांचं कीर्तन झालं पाहिजे. ते होणारच होतं. मात्र पुढचंही माझ्या मनात वाटत होतं की इथं 1 रुपया न घेता सेवा झाली पाहिजे. पण मी कसं सांगणार दादांना, ते पैसे इकडे देणार थोडा परिवर्तनला, ती प्रोसेस सुद्धा नको असं म्हणत. दादा मी आपला त्या तळमळीत काय मला काय की असं सारखं वाटायचं की इथं. आणि दुसऱ्या दिवशी दादा अर्जुनला रमेश देसाई सरांच्या पुतण्या लग्नाला पण म्हणाले की दादा तिथली तारीख जर आली ना तर आपण 1 रुपये घ्यायचं नाही, आपण सेवा हे करायची, सेवा म्हणून करायची. अरे म्हटलं काय, मी सत्य सांगतो बरं काय काय खटं कशाला बोलायचं. म्हणजे आता हे कसं पोचलं ना, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून खरोखर आजचा दिवस मला ऐतिहासिक वाटतो परिवर्तनच्या प्रवासातला. परिवर्तन हे आपल्याच इतरांचं करायचा प्रयत्न आपला चालू आहे. आपण एक कडी जोडालोय, 5चे आता 55 झाले. मात्र यामध्ये सुद्धा इतरांमध्ये आत्मविश्वास पेरणं, त्या आत्मविश्वासानं माणसानं उभं करणं. अहो ते काय टॉलस्टॉयचं उदाहरण माझ्या इतक्या प्रेमाचं उदाहरण आहे अक्षरशः. नंतर ते रामकृष्ण परमहंसांच्या एक पुस्तकात वाचलं मी, त्याच्याबद्दल बाबा महाराजांच्याकडनं ऐकलं. काय आता सांगतो, रिपीट होते ते की मंदिराच्या दारात याचक बसले असतात आणि मंदिराच्या दारात याचक बसले असताना लोक पैसे देतील या अपेक्षेने ते याचक पाहत असतोय. आणि एक चांगला 4 चाकीतला माणूस बाहेर पडतो गाडीतनं आणि तो म्हणतो की आपण पण ह्या याचकाला काहीतरी देऊ रस्त्या पायरीवर बसलेल्या. आणि तो ज्यावेळी ते हात घालतो खिशात तर त्यावेळी पाकिट घरी विसरलेलं असतं. पाकिट घरी विसरलेलं असतं आणि त्याला वाईट वाटतं कारण तो आशेनं बघत असतो आणि आशेचा हिरो म्हणून फार वाईट. आणि मग ते तिथं जातो आणि त्या याचकाचे हातात घेतो आणि तो असं म्हणतो की बाबा रे मला तुला 100 रुपये द्यायचं होतं, 100 रुपये नक्की दिलं असतं, पण माझं पाकिट घरी विसरलं. आणि 4 व्हीलर बाहेर काढलं लगेच पाकिटाची काय गरज आहे, नसतेच ना. मग 100 रुपये मला द्यायचे होते, पण मी पुन्हा पुढच्या आठवड्यात मी देवाला इथे येतो त्यावेळी मी नक्की पैसे आणून तुला देतो. त्यानं हातात घेतला. त्या याचकाचं एक वाक्य असं आहे की बाबा रे कधी कुणी 10 रुपये टाकले, कुणी 5 रुपये टाकले, कुणी 50 रुपये सुद्धा टाकले,
पण कुणी 5 फुटावरून टाकले, कुणी 10 फुटावरून टाकले, माझा हात हातात घेणारा तू पहिला आहेस. साधू संतांनी सगळ्यांचा, वंचितांचा हात हातात घेतला. याच्या त्याची प्रतिमा विसरून जा म्हणून म्हणतोय, सावधानतेने बोलायला लागतंय. त्याचे हे वेगळे असतात संदर्भ आणि प्रतिकात आपण अडकतो. मला असं वाटतं की साधू संतांनी अज्ञानानं, म्हणजे ते बरोबर आहे, डोळे झाकून करू नका रात्र, हेच म्हणायचं साधू संतांना. ते हीच रात्र त्यांना नको आहे. आता इथं डोळे झाकलं की दिवसा सुद्धा 12 वाजता रात्र होती. आणि म्हणून साधू संतांनी आपल्या अज्ञानानं असेल, परिस्थितीनं असेल, जे काय गांजले त्यांनाही जवळ घेतलं. आणि सुखानं सुद्धा, सुख सुद्धा बरेच टोचतं ना, माझं फुल ही ऋतावे, हा दैवयोग आहे, ते आहेत ना ते. त्यामुळं त्या दोन्ही प्रकारच्या माणसांना जवळ घेतलं. मग ह्या जवळ घेणाऱ्या माणसांचं जर भजन कीर्तन करायचं असेल आणि ह्या जवळ घेणाऱ्या माणसांची विचारधारा जर आपण मानायची असेल तर त्यातले काही अंश उचलले पाहिजेत आणि ते कृतीत आणले पाहिजेत. हेच दादांनी केलं आज माऊलींना उभा करून, असं मला वाटतंय. कारण आत्मविश्वास इतका पेरला गेला, आता माऊलींना ध्यासच लागणार लक्षात ठेवायला. हा लागणार ध्यास, काय मांडायचं, काय करायचं. मात्र जर दादा म्हटले नसते की माऊली उभा राहते तर माऊली आयुष्यात उभारली नसते. खरं. कुणीतरी म्हणावं लागतं हो, कुणीतरी म्हणावं लागतंय की नाही तुझ्यात हाय, तू उभार. असे आम्हाला काहीतरी सुरुवातीला म्हणलं कॉलेज असताना, अरे बरं बोलतो, उभा राहा काहीतरी. आमच्या सरांनी कुठल्यातरी का म्हणलं, म्हणून कुणीतरी म्हणावं लागतंय काय, हा चल बाबा उभा राहा. पंचपदी मी हाय, हार्मोनियमवर मी करतो काहीतरी, म्हणजे रुटीन काय फार मला येत नाही. मात्र मी प्रॉब्लेम होतो ना, पंचामध्ये 7 गोंधळ होऊन पडतो सगळं ते पकवायसाठी. मात्र ते म्हणते उभा राहा पाहिजे दादा. आणि मग पंचपदी झाली. म्हणून माऊली तुमचा अतिशय उत्तम झालेला आहे. आणि दादांची मार्गदर्शनाची कृपा ही सगळ्यांच्यावर आहे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की 7 वर्षापूर्वीचे आम्ही सगळे, त्यावेळी मी काय लिहित होतो, मी कसं आक्रमक व्यक्त होत होतो, मी कसं फेसबुकवर उलट सुलट हे करायचो, किंवा त्यात कारुण्याचा काही वेळा अभाव असायचा, हे कसं काय आणि आत्ता कसं, असं प्रत्येकाने जर चेक केलं तर प्रत्येकाच्या भौतिकतेचं पण आपण चेक करू शकतोय आणि प्रत्येकाच्या मानसिक वर्तनाचं आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीचं पण आपण चेक करू शकतोय. आणि म्हणजे एक माणूस काय किमया करू शकतो. म्हणून आज मी एवढं का खुलेपणा विस्तारानं बोलावलोय, हे सगळं बोलता येत नाही स्टेजवर. ते तुम्हाला वाटतंय प्रस्तावित सुंदर केलं तुम्ही, पण तिथं त्याच वेळी माझा दबाव असतो की एकही शब्द असा वेगळा जायचा नाही. कारण दादा म्हणतात संत हे संत. इव्हन एवढंच नाही, शिदोरीमध्ये एक पोरगं म्हणालं, मला वाटतंय की आमचे आई दादा म्हणले आम्ही 5 दिवसात कोण कोणाचे आई वडील होऊ शकत नाही, त्यांची जागा आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे सावधगिरीने ते बोलावं लागतंय. आणि म्हणून संतत्वाचा हा विचार की अहो माणसांना उभं करणं म्हणजे, मी परवा दादा प्रवचनात सांगितलेलं की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संती ऐसे केले जनी. म्हणजे त्या काळात आज सुद्धा 12 नंतर मुलगीला शिकवावं की न शिकवावं हे मतभेद असताना नवरा बायकोमध्ये, त्या 750 वर्षापूर्वी ज्यावेळी घटना सुरू त्यावेळी आत्मविश्वास पेरणं. म्हणून मला नवी संदर्भ सापडले. आत्मविश्वास दुसऱ्या पेरणं म्हणजे संत विचाराची कृती आहे. दुसऱ्याला सन्मान देणं दुसऱ्याला म्हणजे संत विचाराची कृती आहे. दुसऱ्याला माणूसपणाला जवळ करणं म्हणजे संत विचाराची कृती आहे. आणि इतराच्या अंतकरणातलं तुम्हाला जाणता येणं ही टोकाली संत विचाराची कृती आहे. कारण तुमची अंतकरण 2 खूप शुभ्र झाले आहेत, शुभ्र स्फटिकासारखी. आणि म्हणून माऊलींच्यावर झालेली आज कृपा ही माऊलींची पण आहे आणि दादांची तर आहेच. दादाने सांगितलं माऊलींची अफाट आहे कृपा, दादा सोबत आहेत काय. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की माझं ध्यान कीर्तनात ह्याच्यात इतर सगळ्यात माझ्या ह्याच्यात लागत नाही, पण कीर्तनात लागतं. मला तिकडं जोड आणि काय कर, एक जण असा जोडून दे की जसं ध्यान तुझ्यावर आहे. हे तुकाराम महाराज ज्यावेळी म्हणतात त्यावेळी समजून घ्यायचं. पाऱ्यांच्या वेळी पोरांचा रियाज झाला सगळा की हे ज्यावेळी ते म्हणतात आपल्यातले दोष त्यावेळी त्यांचे नसतात, इतरांचे असतात. मात्र गुणदोषी अति न विचारे काही. आता सूत्र तुम्हाला सांगितली गेली की पटत जाणार सगळं. मला सांगा आता तसं बैठकीत बसलो असतो आणि समजा दादाने सोडून जर कोणी विचारलं असतं माऊलींना कीर्तनला उभा करूया काय, वेगवेगळी मतं आली असती. म्हणजे बघणार कोण पहिला व्यक्त होतंय, म्हणजे शिंदे सर काय म्हणतात, मधुकर सर काय म्हणतात, मग चल. मात्र मला सांगा हेच ज्या माणसाकडे दूरदृष्टी असतील, त्याच्याकडं स्पष्टता असते, त्यांनाच नीट कळत असतं की या माणसाला उभं करायचं ना, उभं करायचं. आणि उभं काय फक्त कीर्तनासाठी नाही हो, जगण्यातच उभं केलं त्यांनी सगळ्यांना. आणि मला वाटतंय हेच मोठे उपकार आहेत. परिवर्तनचा काय ऋण, परिवर्तनचे उपकार काय, परिवर्तनचे उपकार हे की 2 पायावर आपल्याला स्वाभिमानानं आणि विनयानं उभं करणं, हेच उपकार मला वाटतं.
आणि म्हणून दादा सगळ्यांना घेऊन जात आहेत. हा चालला काय मैं अकेला ही चलाता रास्ते पे लोक आते चल्यावर कारवा बनता चला किंवा चालला जनांचा प्रवाह, हे मला मोठं वाटेल पण ही चळवळ इतकीच मोठी होणार आहे जे दादानी स्वप्न पाहिले. आणि मला असं वाटतं दादा नेहमी म्हणतात आता काय किती पुढची पोरं तर तुम्हाला पेन आश्चर्य वाटेल. ओंकार आहे, वैभव आहे, परत हा ओंकार आहे, परत ओंकार हसबे आहे आणि शुभम तुर्बेकर. शुभमच्या भावाचं लग्न असल्यामुळे जर माझ्या मर्यादा पडल्या. दादाने काय निरोप दिला माहिती आहे? या 5 जणांना सांगायचं की सेंद्रिय शेतीच्या शिबिराला वही आणि पेन घेऊन बसायचं. तुम्हाला आवडो न आवडो, इंटरेस्ट शेतीत असो नसो, पण दिवसभर तिथं काय करायचं, बसायचं. मुलं कशी घडवली जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल. दोन गोष्टी सांगतो फक्त. त्याचा ओंकार आहे इथं त्याने एक अभंग पाठ करून दादांना ऍड बरोबर आहे ना पाठवायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणशाला समोर करून अजिबात नाही. मळग्यात गाडी बसताना विचारलं सांगा बाबा आजचा अभंग कुठला, समोरच विचारलं. आणि ओंकारच द्या इथं ओंकारनं एक ओवी पाठ करून रोज मेसेज करायची. हा आणि पुढे सांगतो शुभम तुर्बेकर ते सराव करायचा 2 तास. सराव नसेल मेसेज द्यायला टेक्स्ट मेसेज काय झालं म्हणजे मी काय करणार आहे, फक्त यांना मी फोनला FB ला व्हॉट्सअपला ब्लॉक करून ठेवला. माझा फायदा कुणाचा. म्हणून घडवणं नावाचे प्रकार असते. ते म्हणले सहज बोलणे ही तो उपदेश आहे, करुणी सायास शिकवते. जरी दादांचं बोलणं सहज असलं तर त्याच्या पाठीमागची प्रचंड मोठी कष्टाची साधना असते. जर ओंकाराचा असेल, परवा ताई म्हणल्या की 7 मिनिटाचं गाणं 7 मिनिटाचं नसते, 70 तासाचा रियाज त्याच्या पाठीमागे असतोय. उत्स्फूर्तताही त्या क्षणाची नसते, त्याच्या पाठीमागे खूप रियाज झालेला असतोय वाचनाचा, निरीक्षणाचा. आणि मला वाटतंय वाचनाचा तरी सगळ्यांचा होईल हो, भाषण सगळ्यांना करता येईल, पण जगण्याचा रियाज अवघड आहे सगळ्यांना, जो दादानी केलं. आणि म्हणून आता फार बोलत नाही, पण दादा ही सगळी माणसं सक्षम असणे, आत्मविश्वासानं आत्मसन्मानानं सक्षम होणं हे पैशापेक्षा समृद्ध आहे. बरं काय, पैसे आणता येतात हो, आणता येतात. म्हणून माऊलीने सांगितलं बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. म्हणजे आज मुकेश अंबानीला जर असं वाटलं की मी 5 कोटी रुपये खर्च करतो, खरं पुढच्या सोमवारी बैरागमध्ये पहिलं तो गाव ओंकार सारखं गायला पाहिजे, नाहीत गायला शक्य नाही. असं देवाने गंमत करून ठेवली की ती तुम्हाला म्हणजे त्या विक्री व्यवस्थेवर ठेवलेलीच नाही. तुम्ही जेसीबी आणू शकता 25 लाखाला, पण बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे. या बुद्धीचा कुठं कसा वापर करायचा त्याचं एक आदर्श उदाहरण दादा आहे. दादा खरं माझं काय आता किती बोलायचं थोडं आहे, आणि काय आम्हाला एवढा त्याचा लाभ झालेला आहे. ही कृपा अशीच राहून गेलं तर राहणारच आहे, काय विषयच नाही. आणि माऊली तुम्हाला खूप धन्यवाद. आणि खरोखर म्हणजे हा प्रवास असाच सुरू राहावा. त्यांनी इतकं ऐकलं ना, ते दादाने काय आता दादा बोलतील का नाही, कारण तसं नाही, ते असं सहज उठले आणि दादा म्हणले असं भाग नसतोय तो. त्यांनी इतकं श्रवण केलंय तर ते माहिती आहे ना, कधीतरी धुमारे फुटतात. हा माहिती आहे ना, ते धुमारे आणि परत मग त्यातनं अंकुर पडतात. ते धुमारे फुटण्यासाठी सुद्धा एक ऑक्सिजन आणि खाली पाण्याने वातावरण लागतंय, ते दादाने दिलं आहे. आणि मला वाटतं माऊली उत्तम पद्धतीने तुम्ही मांडणी केलेली आहे. उत्तम म्हणजे ती संगती, त्याचं ते परत चरणवार येणं, हा परत गर्भितार्थ मूळ काय आहे आणि त्याच्या भोवतीनं आतापर्यंतची उदाहरणं सुंदर मांडणी आहे, काय प्रश्न नाही. आणि पहिलं कीर्तन आहे का असं म्हणायची वेळ येते. आणि हे काय तुम्हाला बरं वाटावून बोलायचा विषय नाही. काय तुम्ही मी असं नाही बोललो जरी रागांवर तुम्ही माझ्याजवळ आहेच, ते काय विषय नाही, जातांचा ते काय विषय नाही. मात्र खरोखर मी सुद्धा विचार करतो की मी जर कीर्तनावर असं काय झालं असतं. प्रेशर एक असते ना शेवटी, पण प्रेशर नसताना दादाने सांगितलं 15 मिनिटं होऊ दे, मात्र कीर्तन माऊलींचं झालं पाहिजे. 15 मिनिटं नाही, अगदी म्हणजे समृद्धपणे झालं. हा प्रवास असाच सगळ्यांचा समृद्ध होत जाऊ. दादा ह्या विविध अंगाने आमच्या सोबत सदैव आहेतच, ती सुद्धा कृपा निरंतर राहू. ही स्वामी समर्थांच्या आणि संजीवन समाधी सोहळा आहे. माऊलींच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण आहे.